चला आज तर छान नट्टापट्टा करून मी चालली एका स्पेशल लग्नाला, पण त्याआधी घरचा आठवड्याचा भाजीपाला भरला आणि घरी आले तसं इडलीचं पीठ बघा किती छान फर्मेंट झालं होतं. इडलीचा नाश्ता करून घेतला. नाश्ता म्हणजे जेवणच झालं ते आमचं. मी तर काही उपवास करू शकत नाही म्हणून आकाशने सुद्धा केला नव्हता आणि कुठेही जायच्या आधी ना माझं पहिलं काम तर हेच असतं की सगळे ब्लाऊज मला उसवत बसावे लागतात. आता लग्न कुणाचे हे तर तुम्हाला समजलंच असेल. आज होती महाशिवरात्री, आम्हाला जायचं होतं शिवमंदिरामध्ये. इथे तर आलो पण एवढी मोठी लाईन होती ना आणि ती पण भर उन्हामध्ये. सगळेजण लाईनला थांबले होते पण माझा काय एवढा स्टॅमिना नव्हता, त्यामुळे मी बाहेरूनच दर्शन घेतलं आणि तिथून निघालो. आणि रात्रीच्या वेळेला शिवपार्वतीचा विवाह सोहळा होता. त्यावेळेला तर मी काही येऊ शकणार नव्हते एवढ्या गर्दीमध्ये, त्यामुळे जाता जाता उसाचा रस पिला आणि सकाळी फ्रुट्स घ्यायचे राहिले होते ते जाताना घेतले. आणि रात्री होती इंडिया पाकिस्तानची मॅच, मग ते बघत बघत ह्यांना लाडी गोडी लावून ना मेथी निवडायला बसवलं आणि मी माझा स्वयंपाक उरकायला लागले. आणि जेव्हा पण मी कांदा चिरते ना माझ्या डोळ्यात हमखास पाणी येतं म्हणजे येतच. आज मी बनवत होते दाल फ्राय, जिरा राईस आणि फुलके, सोबत खीर सुद्धा होती पण तुम्हाला दाखवायचीच विसरले. आणि गॅसवर भाजणं चांगलं नसतं मला माहितीये, पण कधीतरी चालतं. त्यानंतर आम्ही मस्त असं जेवण करून घेतलं. आणि पहिलं तर मला दूध भरपूर आवडायचं, पण आता जसं कंपल्सरी प्यायला लागतंय ना, मला दूध अजिबातच आवडत नाहीये. का काय माहित नाही, पण प्यावं तर लागतंच आहे. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.